नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 99. अमू खाली आली तेव्हा अवंतिका, शुभ्रा, अंजू आणि प्राचीसोबत काही नातेवाईक महिला पण होत्या. अमूला पाहून अवंतिकाने तिला जवळ बोलावलं. काय ग अवंतिका, कोण ही? कोणाची मुलगी आहे? एक नातेवाईक महिलेने विचारलं. ही माझीच मुलगी आहे समजा. शुभ्राची बहीण आहे अमेया, अवंतिकाने सांगितलं. हो का? शर्वसोबत आली ती हीच का? बरंच जमतं वाटतं दोघांचं, दुसरी नातेवाईक म्हणाली. म्हणजे ग, असं का बोलते तू? पहिलीने विचारलं. अहो काकी, माझा पिंट्या सांगत होता शर्वसोबत कोणीतरी पोरगी हेलिकॉप्टरमधून आली म्हणून, आणि ते दोघे म्हणे हातात हात घालून फिरत होते, दुसरी नातेवाईक म्हणाली. ओ काकी, तुमच्या पिंट्याला काही कामं नाहीत वाटतं, जे दुसऱ्या लोकांवर नजर ठेवतो, प्राचीने म्हटलं. नाही तर काय, तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिला चक्कर येत होते आणि म्हणूनच भाई तिला घेऊन आलेत. आणि हेलिकॉप्टरने येणं काय विशेष आहे भाईला? आर्मीत मोठे ऑफिसर आहेत ते, अंजूने म्हटलं. माधुरी, बघ तुझी मुलगी आणि सून कशा बोलताय आम्हाला. माधुरीने काही न बोलता तेव्हा शांत राहणं पसंत केलं. तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. अंजू, तुम्ही सर्व जा इथून. शुभ्रा, अमूला आणि शर्वला काही खायला दे, नाश्ता वगैरे, भूक लागली असेल त्यांना. अवंतिका विषय मिटवत म्हणाले. तसं अंजू, प्राची, शुभ्रा पटकन उठल्यात. जणू त्या वाटच बघत होत्या तिथून केव्हा जायला मिळता याची. पण अमू मॅडम अजून तिथंच बसून होत्या. अमू, चल ना, शुभ्रा तिला बसलेलं बघून म्हणाली. हो, 1 मिनिट, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. मॉम, मला बोलायचं होतं जरा, खूप इम्पॉर्टंट आहे, अमू हळूच अवंतिकाला म्हणाली. बोल ना, अवंतिकाने म्हटलं. असं इथे नाही मॉम, दुसरीकडे, अमू इकडे तिकडे नजर टाकत म्हणाली. बरं थांब माधुरी, मी येतेच जरा काही वेळात, असं म्हणून अवंतिका तिथून उठल्या आणि अमूला घेऊन किचनकडे गेल्या. बोल आता, काय झालं? अवंतिकाने अमूला विचारलं. मॉम, ते म्हणजे मला चक्कर आले होते, तर डॉक्टर म्हणाले की. अमू पुढे बोलणार तोच माधुरी तिथे आली. अवंतिका, चल बाई लवकर, तुला हिच्याशी ज्या काही गप्पा मारायच्या आहेत त्या नंतर मार. आता चल, मंदिरात जायचं आहे, उशीर नको. माधुरी अमूकडे बघून अवंतिकाला म्हणाली. हो चल अमू, नंतर बोलते बेटा मी. मला माहिती आहे तुझी तब्येत खराब आहे, जा काहीतरी खाऊन घे. असं बोलून अवंतिका माधुरीसोबत निघून गेली. अमूने नाराजीने जाणाऱ्या अवंतिकाकडे बघितलं. काय ग, काय झालं? चल, अंजू अमूला बोलवत म्हणाली. हो चल, अमूनेही होकार दिला. हे घे पास्ता, तुला आवडतो म्हणून शुभ्राने बनवला आहे, अंजू अमूसमोर प्लेट ठेवत म्हणाली. पास्ता? थांब, हे दुसऱ्या बाऊलमध्ये काय आहे? अमूने बाजूला बघत म्हटलं. ते भाईसाठी आहे, स्प्राऊट आहेत, शुभ्राने तिला सांगितलं. मला पण हवेत, अमू म्हणाली. काय? पास्ता सोडून तू स्प्राऊट खाणार? हा, काय गंमत करते आहे, शुभ्रा हसत म्हणाली. नाही हदी, मला तेच हवं आहे, अमूने म्हटलं. अगं पण,
शुभ्रा काही बोलणार तोच शर्व तिथे आला. काय झालं? त्याने सर्वांकडे बघत म्हटलं. मला ते खायचं आहे आणि दी देत नाही आहे. अमू लगेच कंप्लेंट करत म्हणाली, अगं पण. शुभ्रा काही बोलत होती. शुभ्रा, आशूला बघ, घेतो मी माझ्या हाताने, शर्वने शुभ्राला म्हटलं. ओके, शुभ्रा म्हणाली. शुभ्रा अमूकडे बघतच तिथून गेली, कारण अमूने स्प्राऊटचा बाऊल घेऊन खायला सुरुवात पण केली होती. अगदी मजेत खात होती ती. ज्याला ती आजपर्यंत सपक, बेचव म्हणून बघत होती, तेच आज आनंदात खाताना बघून शुभ्रा चांगलीच शॉक होती. काय गं, काय झालं? शुभ्राला तसं पाहून अंजूने विचारलं. अगं ती बघ ना अमू, स्प्राऊट खाते आहे, ते पण फक्त उकडलेले आणि कमी मीठ असलेलं. असं ते कधीच खात नाही. तिला सर्व टेस्टी आवडतं आणि आज कसं खाते बघ तर. शुभ्राने अंजूला म्हटलं. अगं वहिनी, भाईच्या प्रेमाचा परिणाम आहे तो. अमू पण भाईसारखीच हेल्थ कॉन्शियस झाली वाटतं, प्राची हसत म्हणाली. जाऊ दे गं, जे खायचं ते तिला खाऊ दे. चल आपण आपलं काम करूया, नाहीतर माझी सासू येऊन आपल्याला खाईल, अंजूने म्हटलं. वहिनी, तू माझ्या मम्मीबद्दल बोलते आहे, प्राची आवाज वाढवत होऊन आली. हो, तुझ्या मम्मीबद्दलच बोलते आहे, जा सांग जाऊन, अंजू प्राचीला म्हणाली. नको बाबा, ती तुमच्यासोबत मला पण झापेल. चला, माझं लग्न आहे, इतकी कामं पडलीत आणि माझ्या वहिन्या मस्त गप्पा मारताय, माझी तर काळजीच नाही आहे कुणाला, प्राची नाटक करत म्हणाली. हो हो, आली मोठी शहाणी, चल, अंजू प्राचीच्या दंडावर मारत म्हणाली. त्या तिघी हसतच तिथून गेल्या. इकडे शर्व पण अमूकडे बघत होता. असे काय बघताय, खा ना, अमू शर्वची नजर बघून म्हणाली. काय खाऊ, माझा बाऊल तर तुझ्याकडे आहे, शर्वने तिला म्हटलं. मग तुम्ही माझी प्लेट घ्या, अमू खांदे उचकावत शर्वला म्हणाली. त्याने तिच्या बाजूची प्लेट बघितली, त्यात पास्ता होता. त्याने नकारार्थी मान हलवली आणि ती प्लेट घेतली आणि मुकाट्याने खाऊ लागला. काही वेळाने, दी, शुभ्रा दी, ऐक ना, मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. अमू शुभ्राच्या मागे फिरत होती. अमू, काय चाललंय तुझं लहान मुलांसारखं, बाजूला हो, शुभ्राने तिला हटकलं. अगं ऐकून तर घेशील, खूप इम्पॉर्टंट आहे, अमूने म्हटलं. ओके, बोल पटकन, शुभ्रा म्हणाली. ते मी म्हणजे मला, अमू बोलतच होती, तोच आशूच्या रडण्याचा आवाज आला. तसं शुभ्रा जायला लागली. दी, अमूने तिला हाक मारली. नंतर पिल्लू, आशू रडतो आहे, शुभ्राने म्हटलं. शुभ्रा गेली तसं अमू डोक्याला हात लावून चेअरवर बसली. तू इथे काय करते आहे आणि काय झालं, परत गरगरताय का, शर्व काळजीने अमूला म्हणाला. नाही, बस थकल्यासारखं वाटतंय, अमूने शर्वला सांगितलं. चल रूममध्ये जाऊन आराम कर, शर्व तिला म्हणाला. पण मॉम, अमू बोलता बोलता थांबली. मी सांगतो मॉमला, तू चल आधी, भूक लागली का, शर्वने तिला विचारलं. नाही, मी झोपू का जरा वेळ, अमूने त्याला विचारलं. हो गराणी, झोप, कोणी काही बोलणार नाही, काही काळजी नको करू, शर्व अमूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. शर्वने तिला रूममध्ये नेऊन झोपवलं आणि तो बाहेर आला. तो दिवस
असाच गेला. दुसऱ्या दिवसापासून लग्नाचे फंक्शन सुरू होणार होते. रात्री सर्वजण काही ना काही कामात बिझी होते. अमू मात्र फक्त आराम करण्यात बिझी होती. शक्य तेवढं शर्वने तिला रूममध्येच राहायला सांगितलं होतं. खाली उगाच बोलणारे खूप जण होते. शिवाय गडबडमध्ये कोणाचा धक्का वगैरे लागला तर, म्हणून कोणतीही रिस्क न घेता अमूला रूममध्येच थांबवत होता तो. तिथे प्राचीच्या मावस बहिणी, भाऊ आणि हे घरचे असे सर्वच जमले होते. सर्व गप्पा मारत काही ना काही करत होते. शुभ्रा वहिनी, अमू पण तर आली ना? कुठे आहे ती? मी तर तिला बघितलंच नाही, कुणालने म्हटलं. आली ना, पण रूममध्ये आहे. तिची तब्येत ठीक नाही आहे, शुभ्राने उत्तर दिलं. हो का? तिच्याशिवाय मज्जा नाही येणार. मी भेटून येऊ का तिला? कुणालने विचारलं. हो जा, शर्वभाई पण रूममध्येच आहे, प्राची हसत म्हणाली. हो मग जातो ना, मी काय घाबरतो की काय भाईला? कुणाल उगाच आव आणत म्हणाला. हो मग जाऊनच दाखव तू, आधीनेही कुणालला म्हटलं. ते काय आहे ना, मला आता एक इम्पॉर्टंट काम आठवलं आहे. आधी ते करून येतो, मग जाऊन दाखवतो. ओके बाय, कुणाल सर्वांना म्हणाला. रात्रीचं काम नको करूस बरं, उद्या आहे अजून वेळ, आधी कुणालला हसत म्हणाला. कुणाल काही न बोलता गप्प मान खाली घालून निघून गेला. कुणाल गेला तसं त्याला मागाहून सर्व हसत होते. अमू कोण ग प्राचीताई? रश्मी, जी प्राचीची मावस बहीण होती, तिने विचारलं. अगं, शुभ्रा वहिनीची लहान बहीण आहे. तुम्ही सर्व भेटल्या नाहीत ना अजून तिला? ती खाली आली की भेटवते मी तुम्हाला, प्राचीने म्हटलं. अच्छा, पण मग ती जर खाली का नाही आहे? लग्नाला आली ना की रूममध्ये आराम करायला? रश्मीने म्हटलं. अगं, तिला बरं नाही आहे जरा, म्हणून, अंजूने म्हटलं. हो का? खूपच नाजूक आहे वाटतं वहिनी तुमची बहीण, की लग्न घरी कामं पडतील म्हणून आधीच आजारी पडून गेली आहे, मेघा हसत म्हणाली. असं काही नाही आहे हो ताई, तिला खरंच बरं नाही आहे, शुभ्रा मेघाला म्हणाली. हो ग मेघाताई, तिला बरं नाही आहे, नाही तर बघितलं असतं तू. माझी साडी म्हणजे चालतं बोलतं वादळ आहे, वादळ. जिथे जाते तिथे सर्वांना आपलंसं करते. तिच्याशिवाय पान हलत नाही मग कोणाचं, आधीने म्हटलं. हो का? मग हे वादळ एका रूममध्ये कसं काय थांबलं आहे? रश्मी टोमणा मारण्याच्या सुरात म्हणाली. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे हं आधी. अमूला बरं नाही आहे म्हणून ती रूममध्ये थांबणं, मुळात तीच आजारी पडणंच वेगळं वाटतंय मला. प्राचीच्या लग्नासाठी किती एक्साईट होती ती, आणि आता अशी शांत बसणं म्हणजे वाहत्या पाण्याला थांबवून ठेवणं वाटतंय, वैभवने म्हटलं. म्हणायचं काय आहे दादा तुला? आधीने विचारलं. तू शर्वचा चेहरा बघितला होता? मला तर नॉर्मल नाही वाटला, नेहमीसारखा. काही प्रॉब्लेम असेल का? वैभव विचार करत म्हणाला. आधीने चंपून शुभ्राकडे बघितलं. शुभ्राला आठवलं, अमू म्हणत होती खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे म्हणून. शुभ्राने सहेतू आधीकडे बघितलं. ते दोघे उठणार तोच शर्वच खाली येताना त्यांना दिसला. आधी आणि शुभ्राला कळलंय बहुतेक, बाकी सर्वांना पण कळेलच. त्या सर्वांचा आनंद ते कसा व्यक्त करतात ते वाचण्यासाठी पुढच्या भागाची वाट बघा. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद.